लोणार तालुक्यातील सरस्वती या छोट्याशा गावातील राधेश्याम जाधव आणि शुभम जाधव या दोघा भावांची अनुक्रमे IIT आणि नीट या इन्स्टिट्यूटमधून CES आणि सिव्हिल या कोर्ससाठी निवड करण्यात आली। गुगल कंपनीकडून राधेश्याम जाधव याला वार्षिक 1,10,00,000चं पॅकेज मिळाले। या दोघाही भावांनी घेतलेल्या उत्तुंग भरारीबद्दल सरस्वती गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्याला डॉक्टर गोपाल बच्छिरे यांनी माणसाने प्रयत्नाची पराकाष्ठा केली तर यश नक्कीच मिळतं असं उद्गार काढून या दोन्ही भावांचं कौतुक केलंय। या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी नेते रविकांत तुपकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संतोष मापारी, माजी जिल्हा परिषद सदस्य राजू इंगळे यांची विशेष उपस्थिती होती। तर लोणार पोलीस स्थानकाचे फौजदार इंगोले, शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख गजानन जाधव आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। त्या उंदराच्या वृक्षासारखी वृक्षातून तुटून पडले की तुम्ही मातीमोल व्हाल, म्हणून एकत्र राहा, एक संघ राहा, एकत्रितपणे विचार करा। पोरांना काय शिकवायचं, पोरांना काय बनवायचं याच्यावर विचार सगळ्यांनी मिळून करा आणि आपल्या पोरांचा विकास करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। विषाला सुद्धा बचवू शकतो आणि त्यानं मग तिथं उदाहरण दिलं की हे मी का केलं, कारण भारतामध्ये मीराबाईला पायाभर विष पाजलं होतं, पण तिचा विश्वास होता माझा ईश्वर मला काही होऊ देणार नाही, या विषानं माझं काही होणार नाही आणि ती विष पचवून जिवंत राहिली, म्हणून हा प्रयोग मी केला आणि तो यशस्वी झाला। तर माणसानं आत्मविश्वासानं राहिलं तर काही होत नाही। आपण काय करतो, तुम्ही बऱ्याच घटना बघितल्या असतात किंवा एका गावात एकाला साप चावला आणि त्या एका नॉर्मल होता, पण दवाखान्यात गेल्यानंतर कोणतरी साप मारला, फार तुला हे चावलं होतं रे, आणि ते दवाखान्यात सोडून गेलं। आपण म्हणतो तो घाबरून गेला, भीतीनं गेला, नाही, त्याच्या बुद्धीनं त्याच्या शरीरामध्ये विष तयार केलं आणि त्या विषामुळे मरतो माणूस। जर भीती मनात नसली तर विष सुद्धा पचवू शकतो आणि आत्मविश्वासानं अभ्यास केला तर IIT, MIT, NIT कुठेही माणूस जाऊ शकतो आणि मनात जर असलं तो तहसीलदार होऊ शकतो, तो इन्स्पेक्टर होऊ शकतो, तो डेप्युटी कलेक्टर होऊ शकतो, तो कलेक्टर होऊ शकतो। मनाने जर ठरवलं तर होऊ शकतं, कारण उड़ने की चाह तो सारे आम होती है, उड़ने की चाह में जिंदगी तमाम होती है, पंख होके कुछ नहीं होता, आखिर हौसलों से उड़ान होती है आणि आपल्याला आपले हौसले बुलंद करावं लागेल आणि आपल्याला मार्गदर्शन करावं लागेल आणि आपल्याला आपल्या गावाच्या विकासासाठी, आपल्या समाजाच्या विकासासाठी एक संघ राहावं लागेल, एका जोडीला राहावं लागेल। राजकारण लात मारा, त्याला बाहेर ढकलून द्या राजकारणाला। आपलं गाव, आपली एकात्मता, आपण एकत्र राहिलो तर आपली ताकद राहील।